डॉक्टर वांगारी माथाई रोपवाटिकेत आपण प्रवेश करतोय। श्री किरण पुरंदरे ही रोपवाटिका चालवतात। किरण, आधी प्रथम या नावामागचं कारण किंवा या नावामागची कथा आम्हाला सांगू शकशील का? डॉक्टर वांगारी माथाई। बरोबर आहे। डॉक्टर वांगारी माथाई या केनियन होत्या आणि त्यांनी केनियन लोकांना फळं देणारी झाडं लावायला शिकवलं आणि त्याचं प्रमाण खूप मोठं होतं, त्याची व्याप्ती खूप मोठी होती। त्या संपूर्ण प्रकल्पाचं नाव होतं द ग्रीन बेल्ट मूव्हमेंट ऑर्गनायझेशन आणि त्यांनी केनियामध्ये लोकांना फळं देणारी झाडं ही लावायला शिकवलं आणि मग नंतर अक्षरशः एक प्रकारची क्रांती घडली। फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी झाडं लावली आणि मग ती झाडं त्यांना फळं द्यायला लागली आणि या झाडांपासून त्यांना उत्पन्न पण मिळायला लागलं। म्हणजे झाडं हे इकॉनॉमी आणि इकॉलॉजी याचं संगम आहे। एका झाडापासून आपल्याला पैसे पण मिळतात आणि म्हणून आपल्याला ते वाचवावं असं वाटतं, हो की नाही? एका मोहाच्या झाडापासून आपल्याला 5,000 रुपये मिळतात, एक आंब्याचं झाड 20,000 रुपये वर्षाला देऊ शकतं तेव्हा त्याला चांगली फळं येतात तेव्हा। तर त्यामुळे ही झाडं वाचवली जातात, जगवली जातात। तर त्याच्या मागची कहाणी अशी होती की ज्यावेळेला मी स्वतः केनियाला गेलो होतो तेव्हा यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि केनियातून जेव्हा तुम्ही रस्त्याने जाता तेव्हा तुम्हाला पुष्कळ ठिकाणी फळकुटांवर फळं आणि रूट्स वगैरे अशी बल्ब्स, ट्यूबर्स, रूट्स अशी ठेवलेली दिसतात विकायला। तर हा टिपिकल खेडेगावातला मिसलेनियस सेल ज्याला आपण म्हणतो तसा असतो। तर हे प्रोड्यूस आलो कुठून, हो की नाही? तर त्याची मला फार उत्सुकता होती म्हणून मी स्थानिक लोकांना विचारलं तर त्यांनी सगळ्यांनी एकमुखाने डॉक्टर वांगारी माथाई हे नाव घेतलं आणि महान बाई होत्या। त्यांना शांततेचं आणि पर्यावरणाचं अशी 2 नोबेल पारितोषिकं मिळाली। आणि हे करत असताना जेव्हा योगायोगाने इथे असं काहीतरी करण्याचा विचार मनामध्ये आला तेव्हा मग आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून की आपण डॉक्टर वांगारी माथाई यांचं एक प्रकारे स्मारक, त्यांचं नाव हे जतन करून ठेवावं, जपावं म्हणून आपल्या या छोट्याशा रोपवाटिकेला त्यांचं नाव द्यावं म्हणून याचं नाव आहे डॉक्टर वांगारी माथाई रोपवाटिका। आपल्या देशातलं झाड का महत्वाचं आहे तर त्याच्यावरती सगळी जीवसृष्टी येते रे, समजलं ना? विविधता येते, बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे विविधता किंवा जैविक विविधता त्याच्यावरती दिसायला लागते सगळी। किडे येतात, मधमाशा येतात, टोळ येतात, नमस्कार कीटक येतात, पक्षी येतात, फुलपाखरं येतात, पतंग येतात, प्राणी येतात आणि एक असा गोतावळा दिसायला लागतो झाड म्हणजे। आणि हे गोतावळे फार महत्वाचे आहेत, ते आपल्याकडेच ते आपण बघतो। उदाहरणार्थ वडाचं झाड, उंबराचं झाड, पिंपळाचं झाड, पळसाचं झाड, प्रत्येक झाडाचा गोतावळा आहे आणि त्याच्यावरती ही सगळी सेना आपल्याला दिसत असते म्हणून आपल्या देशातली झाडं लावणं हे महत्वाचं आहे। इंडिजिनियस स्पीशीज ह्याचं महत्व एक झालं, पण अलीकडे जी शहराकडे जी ट्रेंड आहे की एक्झॉटिक स्पीशीज लावायच्या झाडांच्या ज्या बाह्य देशातल्या असतात, कित्येक वेळेला आपल्या देशातल्या नसतातच, ॲज अगेन्स्ट इंडिजिनियस स्पीशीज, याचा फायदा मला संक्षिप्त ह्याच्यात लक्षात आला पण तू थोडं एलॅबोरेट करशील का? हां, तर मला असं वाटतं की आपल्या देशातली जी झाडं आहे ना त्याच्यावरती आपल्या देशातली जीवसृष्टी बहरते, हा फार महत्वाचा भाग आहे। आता आपण निलगिरीचं उदाहरण बघूया। निलगिरीच्या झाडावरती किती प्रकारचे पक्षी येतात, जीव जीवाणू येतात आणि त्याच्याऐवजी आपल्या एका आंब्याच्या किंवा उंबराच्या झाडावरती किती येतात, तर याची तुलना सुद्धा होऊ शकत नाही। आता इथे एक झाड आहे, हे जांभळाचं आहे, जांभळावरती किती प्रकारचे पक्षी येतात। बरं, जांभळं आपल्याला खायला मिळतात, त्याच्यामध्ये केवढं सी व्हिटॅमिन असतं, शर्करा असते पिकलेल्या जांभळामध्ये आणि आपलं झाड आहे आणि एकदा ते द्यायला लागलं की ते भरभरून देत राहतं म्हणून हे झाड लावणं हे मला महत्वाचं वाटतं। आपल्या मातीत ती रुजतात चांगल्या प्रकारे ही झाडं, हे पण खूप महत्वाचं आहे। तुमच्या नंतर पुढे काय, आम्ही काय अमर नाही आहोत, आम्ही केव्हा ना केव्हा तरी इथे जाणार आहोत, रामराम करणार आहोत। तर आमच्या नंतर कोण असं जेव्हा विचारतात तेव्हा मी थोडंसं असं उत्तर देतो की आम्ही आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी, लोकांच्या प्रयत्नांनी जी झाडं लावलेली आहेत ती सगळी ते आमचे उत्तराधिकारी आहेत, ते आमचे सक्सेसर्स आहेत। हिरव्या झाडांनी डोलणारी शिवारं हे आमचं स्वप्न आहे आणि लोक लावतायत। 1.25 लाख झाडं आतापर्यंत गेल्या 7 वर्षामध्ये लोकांनी लावली। तर ह्या ज्या भाज्या आहेत ना छोट्या छोट्या, या लोकांनी लावल्या पाहिजेत आणि त्या वाढवल्या पाहिजेत। मेथी लावतो, कोथिंबीर लावतो, कोथिंबीरीला फुलं आली आहेत, मग त्याला बिया येतील, धणे येतील, मग त्या बिया आम्ही राखून ठेवणार, त्याच्यापासून रोपं तयार करणार, असं मल्टिप्लिकेशन हे सतत चालू आहे। आणि आता 85 प्रकारची रोपं
या सबंध वनस्पती संग्रहामध्ये या रोपवाटिकेमध्ये आहेत. पण आता ही जी झाडांचे तू वाटप म्हणतोय, ट्रीज फॉर न्यूट्रिशन म्हण किंवा जे तू आदिवासी लोकांमध्ये वाटप करतोस, गावं काही बरीच गावं तू सांगत होता जोडली गेलेत या प्रकल्पाला तुझ्याबरोबर. माझ्या यादीप्रमाणे 28 गावं जोडली गेलेत साधारणपणे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातली. तर मला काय वाटतं माहिती का की नैसर्गिक निवासस्थान जे आहे ना, आता हे जंगल आहे समोर आपल्या नागझिऱ्याचं जंगल आहे, हे पानझडीचं जंगल आहे ना, त्याला म्हणतो आपण सदर्न ट्रॉपिकल ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट, म्हणजे दक्षिणी उष्णकटिबंधीय पानझडीचे अरण्य. तर या जंगलामध्ये झाडं लावणं चुकीचं आहे पूर्णपणे. तर त्यांनी शेताच्या परिसरात लावावीत, वावरात लावावीत, धुऱ्यावर लावावीत, बांधावर लावावीत, अंगणात लावावीत, परसात लावावीत, वाडीत लावावीत आणि जगवावीत आणि त्याचा आनंद घ्यावा लोकांनी झाडं लावण्याचा. तर इथे आपण कुठल्याही नैसर्गिक अधिवासात ढवळाढवळ न करता आपण हे करतो, हे मला खूप महत्वाचं वाटतं. नाहीतर मग कदाचित असं होऊ शकलं असतं की नैसर्गिक अधिवासातून त्यांचा प्रसार हा जंगलात झाला असता, आणि जे चुकीचं आहे ना. समजा तुम्ही सीताफळ लावलं इथे कुठेतरी आणि त्याच्या बिया खाण्यासाठी किंवा फळं खाण्यासाठी ब्राऊन हेडेड बार्बेट आला, तर त्या ब्राऊन हेडेड बार्बेटच्या पोटातून त्या बिया सगळीकडे पसरतील आणि जंगलात जे पूर्वी नव्हतं ते झाड येईल सीताफळ, म्हणून ती इथे लावायची. आणि मगाशी आपण तो बघितला बार्बेट, तो सौ बार्बेट ज्या होत्या त्यांना मलबेरीची एक फळ भेट देत होता. तर ते त्यांचं पेअर बॉन्ड पक्का झाल्याचं एक ते लक्षण असतं. आता त्याच्यानंतर त्यांचं मीटिंग होईल आणि मग मादी घरट्यातल्या कोटरामध्ये झाडातल्या कोटरामध्ये अंडी घालेल. तर हे सगळं असं छान जोडलं गेलेलं आहे एकमेकांशी. हे काही असं वेगळं नाही आहे, आयसोलेशन मध्ये काहीच निसर्गात राहत नाही. तर नोबेल प्राइज विनरच्या कल्पनेतून सुरू झालेली आफ्रिकेतली चळवळ ही किरण पुरंदरेंनी सक्सेसफुली छोट्या प्रमाणात का होईना पण इथे पिठेझरीला चालवली. आणि ह्याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की इट इज अ व्हेरी नोबल कॉज दॅट किरण इज डुईंग हिअर, विच शुड बी सपोर्टेड होल हार्टेडली, नॉट जस्ट बाय सपोर्टिंग हिज नर्सरी बट ऑल्सो बाय following his instructions and suggestions and doing what we can to raise indigenous species as much as possible.